देवाची या माथा घालून या भार, सांडी कलेवर ओवाळून, नाथीला हा छंद अभिमान अंगी, निमित्ताचे वेगी सारी ओझे, करुणा वचने लाभो एक सरे, नेरावे दुसरे आड येऊ, नाथीला हा छंद अभिमान अंगी, निमित्ताचे वेगे सारे ओझे, तुका म्हणे सांडी लटक्याचा संग, तुका म्हणे सांडी लटक्याचा संग, आनंद तो मग प्रगटेल, नाथीला हा छंद अभिमान अंगी, निमित्ताचे वेगी सारे ओझे। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला भंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील तुम्हाला जो नरदेव मिळालेला आहे, हा नरदेव कशा प्रकारे आहे त्याची जर ओळख आपण घेतली तर असं म्हणतात, यद दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय। अर्थात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। म्हणजे या देहाविषयी सांगत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, हा देह नाशिवंत आहे बरं का। नाशिवंत देह जाणार सकळ, आणि जाणार आहे हे पण तेवढंच सत्य आहे बरं का। नाशिवंत आहे, जाणार आहे हे तेवढंच सत्य आहे। मग माणूस काय करतोय माहितीये का, जाऊ नये त्यासाठी प्रयत्न करत असतो बरं का। मृत्यू तर सत्य आहे, मृत्यू कोणालाही चुकणार नाही। राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला, तरी सोडी नाता याला मृत्यू काही बरं का। एखादा कितीही जरी श्रीमंत माणूस असेल आणि तो जरी बोलला की माझ्या वजना एवढ्या नोटा तुला देतो दादा, पण मला काही घेऊन जाऊ नको, तरीही तो मृत्यू थांबणार नाही। मृत्यू प्रत्येकाला आहे, जाणं हे प्रत्येकाला आहे बरं का। आणि म्हणून माणूस काय करतोय, मृत्यू येऊ नये म्हणून प्रयत्न करत असतो। पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात माहितीये का, जाणं तर सत्य आहे की नाही, मग जाण्याच्या आधी आपण काय करावं, पांडुरंग परमात्म्याचं श्रवण करावं, स्तवन करावं, पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करावं। काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा, देवाची या माथा घालून या भार बरं का। त्या देवाचं नामस्मरण करावं, भक्ती करावी, देवाचं स्तवन करावं, आणि आपला संपूर्ण भार त्या देवावर अर्पण करावा, देवावर सोपवावं। त्याला काय म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावी, चित्त असू द्यावे समाधान। ज्या पद्धतीने म्हणजे जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, कवतुक तूप आहे संचिताचे। ज्या स्थितीने भगवंताने आपल्याला ठेवलेला आहे त्या स्थितीला राहायचं, आणि विशेष म्हणजे हा जो भार आहे ना तो देवावर सोपवायचा आहे, जो आपण स्वतः डोक्यावर घेतो तो। आपल्याला भार घ्यायला खूप मजा वाटते नाही का, ओझं घ्यायला खूप मजा वाटते आपल्याला। आपल्या डोक्यावर कोणी देत नाही, प्रपंचाचं ओझं कोणी दिलंय आपल्या डोक्यावर नाही, संसाराचं ओझं कोणी दिलंय आपल्या डोक्यावर नाही, मायेचं ओझं कोणी दिलंय आपल्या डोक्यावर नाही, आपल्याहून आपण स्वतःहून घेतलंय ते बरं का। आणि ती आवड एवढी आहे ना माणसाला माऊली, तर कितीही ओझं जड झालं तरी तो ठेवायला मागत नाही बरं का। कितीही जरी जड झालं ना तरी तो स्वतःहून ठेवायला मागत नाही। काय म्हटलेलं आहे, माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे। आता माझं माझं आलं तर तो दुसऱ्याला देईल नाही की नाही, माझं माझं आलं की तो दुसऱ्याला देणार नाही। आणि म्हणून मग म्हटलेलं आहे, घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळा अभिमान। जो अभिमान असतो की नाही आपल्या अंतरीचा, तो अभिमान ते सोडायला मागत नाही। आलं का लक्षात, माझं आहे ते, माझं आहे ते, माझं आहे। बघा एखादा लहान मुलगा असतो की नाही, त्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याच्या घरातून काही वस्तू न्या काही न्या त्याला काही कळत नाही। पण जेव्हा त्याला कळायला लागतंय ना, तेव्हा एखाद्या वस्तूला जरी हात लावते तर रडायला लागतं, डायरेक्ट लोटांना जाते बघा, ते लोलन टाकतंय। काय बोलतंय, माझं आहे, आमचं आहे, आमचं आहे, माझं आहे, असं करायला लागतंय ते। म्हणून एकदा माणसाकडे ते माझं म्हणजे ममत्व एकदा निर्माण झालं की मग ते असलेलं ओझं तो स्वतःहून सोडायला मागत नाही किंवा टाकायला मागत नाही बरं का। तर मग काय करायचंय, जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तेवढं ओझं फक्त देवाच्या चरणावर अर्पण करा, देवाच्या ठिकाणी अर्पण करा, म्हणजे आपण मोकळे होऊ की नाही।
आपल्याला जर परमार्थ करायचं, आपल्याला जर देवाचं नामस्मरण करायचं, भक्ती करायची, तर महत्वाचं काय, आपण मोकळं झालो पाहिजे. मोकळं असतो तर आपण करू, बांधलेलं असतो तर आपण करू का? मग आपण कशाने बांधलेले ते पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे किंवा स्मरण केलं पाहिजे. आपण बांधले कशाने? अहंकाराने. पहिलं तो वेगवेगळ्या प्रकारचा अहंकार आहे, बरं का, वेगवेगळ्या प्रकारचा अहंकार आहे. कोणाला आपल्या प्रॉपर्टीचा अभिमान, कोणाला आपल्या संपत्तीचा अभिमान, बरं का, कोणाला आपल्या पैशाचा अभिमान, कोणाला सौंदर्याचा अभिमान, कोणाला तारुण्याचा अभिमान, कोणाला आपल्याकडे असलेल्या शक्तीचा अभिमान, आहे की नाही? आणि ठीक आहे ना, सांसारिक प्रपंचिक माणसांकडे अभिमान येतो, त्यांना कळत नाही, मार्गदर्शन नाही म्हणून ठीक आहे. पण परमार्थिक माणसाकडे सुद्धा अभिमान आहे की नाही? मग परमार्थिक, तुम्ही म्हणाल परमार्थिक माणसाकडे कसला अभिमान येतो? सगळं मलाच कळतंय, मला खूपच ज्ञान आहे की नाही, मी खूप अभ्यास केलेला आहे, आमचंच खरं आहे, आमचंच मोठं आहे, या जगामध्ये फक्त आमचाच पंथ मोठा आहे, आमचाच पंथ, आमचाच परमार्थ मोठा आहे, आमचाच परमार्थ खरा आहे. हे सगळं, हे काय अभिमानाच्याच गोष्टी आहेत ना या, अलग अलग हे सगळ्या अभिमानाच्या गोष्टी आहेत. आणि अभिमान जर असेल तर हे परमार्थाचं लक्षण नाही, बरं का. कुठल्याही प्रकारचा जर आपल्याकडे अभिमान असेल तर हे परमार्थाचं लक्षण नाही. परमार्थाचं लक्षण काय माहितीये का? तुम्ही किती परमार्थामध्ये मुरलेले आहात हे तुमच्या अंगी असलेल्या नम्रतेवरून कळतंय. कशावरून कळतंय? नम्रतेवरून. म्हणजे परमार्थाचा पहिला अलंकार काय माहितीये का? नम्रता. नम्रता हा परमार्थाचा पहिला अलंकार आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात ना, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न कोर त्याचे अंकुशाचा मार. आणि म्हणून या ठिकाणी देवाच्या चरणावर, देवाच्या माथ्यावर आपल्याला काय करायचं? आपला भार घालायचा आहे. आणि हे कलेवर सांडायच्या आधी करायचंय. कधी करायचंय? कलेवर सांडायच्या आधी, बरं का. आणि मग काय सांगितलंय? नातीला हा छंद अभिमाना अंगी, निमित्ताचा वेगी सारे होशे. आपल्या अंतरामध्ये जो अभिमान आहे की नाही, तो अभिमान आपल्याला त्यागून देत नाही. त्याचा तो काय करतोय? ते आपल्याला देऊन देत नाही, ते देवाच्या चरणी अर्पण करू देत नाही, बरं का. आणि म्हणून मग ते काय सांगितलेले? नातीला हा छंद अभिमान अंगी, निमित्ताचे वेगी सारी होते, करुणावचनी ले हो यला हो, एक सरे नेदावे दुसरे आडीऊ, तुका म्हणे सांडी लटक्याचा संग. महत्वाचा आहे. आपल्या जीवनाचा जर आपल्याला उद्धार करून घ्यायचा आहे ना, आपल्या आयुष्याचा जर आपल्याला उद्धार करून घ्यायचा आहे ना, तर आपण कोणाच्या जोडीला बसतोय ना याचा पहिला विचार केला पाहिजे, बरं का. पहिला विचार केला पाहिजे आपण कोणाच्या जोडीला बसतोय. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुमच्या जीवनाचा जर तुम्हाला उद्धार करून घ्यायचा आहे तर सांडी लटक्याचा संग. कारण का माहितीये का? कबीर महाराज म्हणतात, सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बाप, और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लाख. असं येते. म्हणून स्पष्ट मांडलेले येते जगद्गुरु तुकोबाने. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? सांडी लटक्याचा संघ. म्हणून लटक्याचा संघ सांडता आला पाहिजे. संतांच्या संगतीला आपल्याला अखंड राहता आलं पाहिजे. आपल्याला सगळ्यांना संतांची संग जर मिळाली तर निश्चित आपल्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. असो, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या सावे गावातील हे पाटील परिवार, मला तरी वाटतंय की पाटील परिवार सगळ्यात मोठं परिवार आहे सावे गावामध्ये, बरोबर आहे ना? पूर्ण गावच पाटील परिवार आहे. कारण मी थोडीशी माहिती घेतली, बरं का. तर पाटील परिवार म्हणजे सगळ्यात मोठं परिवार या सावे गावातील. आणि विशेष म्हणजे या सगळ्यात मोठ्या परिवाराचे बाबा, अलग लक्षात. आज मी खरं तर मला धन्यता मानतो की 103 वर्ष कार्य करायला केलेल्या बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त मला या ठिकाणी प्रवचन करायला मिळतंय. हे माझं भाग्य मी समजतो. अलग लक्षात. खऱ्या अर्थाने बाबांना 10/9/2019 रोजी मृत्यू झाला. त्यांचा देहांत झाला. मी म्हणेन वृद्धापकाळाने झाला. कारण 103 वर्ष कार्य करायचं म्हणजे साधं नाही आहे. 103 वर्ष. आताच आमचे हे डोके दुखायला लागले, कमर दुखायला लागले, बरं का. खरंच सांगायचं म्हणजे तर या ठिकाणी बाबांनी 103 वर्ष कार्य केलं. कसं असायचं माहिती आहे का? बाबा ज्या वेळेला आम्ही लहान होतो ना, असं याच्या एवढे किंवा याच्यापेक्षा थोडं मोठे, त्यावेळेला अशा वृद्ध माणसांच्या पाया पडायला गेलो की मग ते काय करायचे? हात ठेवायचे पाठीवर, बरोबर. आणि काय बोलायचे माहितीये? म्हातारा हो. काय बोलायचे? म्हातारा हो. आता त्यावेळेला आम्ही लहान असल्यामुळे आम्हाला काही समजत नव्हतं. आम्हाला ते बेकार वाटायचं, एकदम वेगळंच वाटायचं. अरे म्हातारा हो म्हणजे काय? पण त्यांचा बोलण्याचा उद्देश असा असायचा की म्हातारा होईपर्यंत जग, आजच्या भाषेमध्ये शतायुषी हो, दीर्घायुष्य लाभो. अलग लक्षात. आता त्यावेळेला त्यांना काय दीर्घायुष्य लाभो हे बोलता येत नव्हतं, पण त्यांच्या पद्धतीने तो आशीर्वाद तोच होता.
दीर्घायुष्य हो काय आणि म्हातारा हो काय, बरं का, एकच. आता महत्वाचा विषय असा आहे की आयुष्य हे प्रत्येकाला भगवंतांनी वेगवेगळं दिलेलं आहे, वेगवेगळं दिलेलं आहे. सगळ्यांना सारखं दिलंय का? नाही. जसं येताना आपल्या बरोबर कोणी आलेलं नाहीये, जाताना सुद्धा कोणी बरोबर नसणार आहे. येताना एकटे आलोय, जाताना एकटा आलोय. येताना आपल्या बरोबर काही नव्हतं, जाताना सुद्धा आपल्या बरोबर काही नसेल, काही नसेल. अलग लक्षात, काहीच नव्हतं. आपण काय खाली हात आलोय, खरं तर कपडे पण नव्हते येताना. अलग लक्षात, जाताना काही नसेल. पण आयुष्य जगत असताना, जन्म आणि मृत्यूच्या याच्यामधलं जे आयुष्य, ते आयुष्य जगत असताना आपण काय करतोय, कसं जगतोय, कसं वागतोय. देह गेला तरी ते राहतंय, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. म्हणजे माणसाची कीर्ती ही राहत असते. आणि कीर्ती रूपाने जर आपल्याला उरायचं आहे तर निश्चित मग बाबांचा आदर्श घेऊन आपल्याला जगायला हरकत नाही. मी का म्हणतोय माहितीये का, बाबा माझ्यापेक्षा खूप मोठे, म्हणजे माझ्या आजोबांपेक्षा पण मोठे आहे, माझ्या आजोबांपेक्षा पण मोठे, बरं का. तुमच्यापेक्षा माझ्या वडिलांचं वय कमी आहे, माझे वडील सगळ्यात मोठे, माझ्या वडिलांचं वय तुमच्यापेक्षा कमी आहे, आजोबांपेक्षा हे बाबा मोठे, बरं का. तरी सुद्धा मी म्हणतोय की त्यांचा आदर्श आपण घ्यायला पाहिजे. त्याला कारण तुम्हाला सांगतो. आज आहे ना माऊली, माणसाला 2 पोरं सांभाळायला कठीण जातात, खरं की नाही. हम दो हमारे दो, तरी पण एखादा शेंबूड पुसल्याला दुसऱ्याच्या शेंबूड तो माऊली आहे की नाही. म्हणजे सांभाळायला कठीण जातात. आज 7 मुलं सांभाळायची आहेत आणि व्यवस्थित म्हणजे आता दादांना, मोठ्या दादांना ज्या वेळेला भेटलो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे सुखी आहेत, व्यवस्थित आहेत. आणि हे कसं बोलायला काही वाटत नाही, सांगायला काही वाटत नाही, मग प्रत्यक्ष अनुभवात आणायला खूप कठीण आहे ना ते. एवढ्या मुलांना शिक्षण देणं, त्यांना मार्गाला लावणं, बरं का. आणि खरं तर तुम्हाला सांगू का, बाबा 103 वर्ष जे कार्य केलं ना, याला कारण पण तुम्ही आहात. तुम्ही काय कारण आहात माहितीये का. एकदा तुम्हाला सांभाळायचं कर्तव्य आईवडिलांचं पार पडलं, मुलांना सांभाळायचं कर्तव्य आईवडिलांचं पार पडलं की मग नंतर मुलांनी आईवडिलांना सांभाळायचं असतं, बरोबर आहे की नाही. त्या सांभाळण्यामध्ये तुम्ही काही कमतरता केली नाही असं मी ठामपणे सांगतोय. सांभाळण्यामध्ये तुम्ही काही कमतरता केली नाही. बाबांच्या सेवेमध्ये, आईंच्या सेवेमध्ये तुम्ही काही कमतरता केली नाही. आणि म्हणूनच ते 103 वर्ष या ठिकाणी कार्य करू शकले, तेवढं आयुष्य त्यांना लाभलं. असो, मी का म्हणतोय त्यांचा आदर्श घ्यावा, तर आज मुलीवाल्यांना सुगीचा दिवस आहे. समजतंय? सुगीचा दिवस म्हणजे काय माहित आहे का, मुलावाले मुलीवाल्यांकडे येतात, हात जोडतात तरी काय सांगतात, तुमची मुलगी माझ्या मुलाला द्या. बाबा खरंय की खोटं आहे. बाबांनी ज्या वेळेला त्यांच्या 3 मुलींची लग्न केली त्या टाइमला असं म्हणतात, पायाला चप्पल राहत नव्हती, बरोबर आहे का. हे सगळं एवढं उभं करायचं, त्या मुलांना त्यांच्या मार्गाला लावायचे, त्यांना नोकरी धंदा व्यवस्थितरित्या त्यांना सेटल करून द्यायचे, ज्या ठिकाणी असतील त्यांना व्यवस्थितरित्या सुखाने समाधाने कसे राहतील. आणि आपण किती जरी मोठे झालो ना, किती मोठे होऊ द्या, तरी आपल्याला मोठे होण्याच्या मागे आई वडिलांचा आशीर्वाद हे कधीच विसरता कामा नाही. कारण कोणी असू द्या, किती ज्ञानी असू द्या, मी म्हणेन कदाचित आपले आई वडील अशिक्षित असतील रे, अशिक्षित असतील, नसेल त्यांनी शाळेचं तोंड बघितलं, पण तरी सुद्धा आपल्याला सांभाळण्यामध्ये कमी पडलेत का, आपल्याला मोठे करण्यामध्ये कमी पडलेत. ते शेवटपर्यंत मुलांना आशीर्वादच देत असतात माऊली. अलग लक्षात, आईला कितीही जरी मुलाने त्रास दिला तरी आई मुलाला कधीच शाप देत नाही. देते कधी? बापाला कितीही जरी मुलांनी त्रास दिला तरी बाप कधी मुलांना शाप देत नाही. तुम्हाला सांगू का, कितीही जरी त्रास दिला मुलांनी तरी सुद्धा त्या मुलांच्या सुखाकडे, देवाकडे प्रार्थना करणार या जगातलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील, बरं का. आई वडील. तुम्ही ज्या वेळेला एखादी नोकरी धंदा करत असता, मेहनतीने, कष्टाने, आणि खऱ्या अर्थाने तुम्ही सगळे हे मेहनतीने, कष्टाने उभे केले, अलग लक्षात. गरिबाचं शोषण करून नाही केलं, लूटमार करून नाही केलं, चोरी लबाडी करून नाही केलं. आणि हे संस्कार तुमच्या आई वडिलांचे. कष्ट करून, मेहनत करून जगणं, घाम गाळून जगणं, जे कष्ट करून, मेहनत करून जे देवाच्या कृपेने प्राप्त होत आहे ते आपलं म्हणणं आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करणं, हे संस्कार कोणाचे? आई वडिलांचे. कारण आई वडील कधीही मुलाला चोरी करायला सांगत नाही, वाईट मार्गाला जा म्हणून सांगत नाही. उलट अर्थ एखाद्या वेळी जर वाईट मार्गाला चालला असेल तो मुलगा, तर त्याला सरळ करण्याचं काम आई वडील करतात. आणि म्हणून या ठिकाणी अतिशय, आता तुम्ही सुद्धा मोठे दादा बँकेमध्ये कामाला असताना तिथे रिटायर आहे, 12 वर्षात ते रिटायर होऊन झाले, अलग लक्षात.
आणि आजही बघा कशा व्यवस्थित आहेत, म्हणजे आमच्यापेक्षा पण ते दर्जाकडे वाटतायत. आणि ही पुण्यही असते, आई वडिलांची पुण्य असते, आई वडिलांची देणगी असते ती, बरं का. बाकीचे आता अर्थातच बाबूबाई म्हणजे आमच्या आईसाहेब, जिजाबाई आईसाहेब या ठिकाणी आहेत, रामचंद्र दादा आहेत, प्रभाकर दादा, भास्कर दादा आपल्याला लवकर सोडून गेले. एक छोट्याशा आजारामध्ये त्यांचं निधन झालं. प्रभाकर दादा सुद्धा आता की मोठा बिझनेस आहे बोलतात, काय 100 मशीनचा झालेला आहे का, काही असतील ना, भरपूर असतील, आहे की नाही. पण मेहनत करून, घाम गाळून, कष्ट करून तुम्ही हे सगळं जीवन जगता, हे महत्वाचं आहे. सांगू का, यालाच भक्ती म्हणतात. तुकोबांच्या भाषेत याला भक्ती म्हणतात. मग भक्ती कशाला म्हणतात? तुम्ही अगरबत्ती ओळखता त्याला भक्ती म्हणत नाही. तुम्ही जो तुपाचा दिवा लावताय त्याला भक्ती म्हणत नाही. तुकोबा काय म्हणतात माहितीये का? तुम्ही जगत असताना, वागत असताना कोणाला दुखवू नका, याला भक्ती म्हणतात. कोणाचं मन दुखवू नका, याला भक्ती म्हणतात. कोणाचा द्वेष करू नका, मत्सर करू नका, तिरस्कार करू नका, याला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. मग आपल्याकडून डोळ्यातून भक्ती घडली पाहिजे. मग डोळ्यातून जर भक्ती घडावी असं वाटत असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? देवाला बघितलं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मी देवाला बघितलं पाहिजे. कानातून भक्ती घडली पाहिजे. मग ऐकलं कोणाचं पाहिजे? देवाचं ऐकलं पाहिजे. आलं लक्षात? हातातून भक्ती घडली पाहिजे. हात आपले देवा शोधतात ज्या वेळेला आपण दान करतोय त्यावेळेला. पण दान पण कोणाला करावं हे पण महत्वाचं आहे. तृप्त असलेल्या माणसाला 2000 माणसाला जरी जेवायला घेतलं तरी ते तुम्हाला आशीर्वाद देऊन जाणार नाही, उलट अगदी तुमच्या बाजीला नाव देऊन जातात. आलं का लक्षात? सांगू का तुम्हाला, माणूस एवढा रजगुणी झालाय ना, माणूस एवढा रजगुणी झालाय की लग्नाच्या भोजनाला, जेवणाला नाव ठेवतो ठीक आहे, वाढदिवसाच्या जेवणाला नाव ठेवतो ठीक आहे, काय माऊली हळदीच्या जेवणाला नाव ठेवतो ठीक आहे. अरे पण उत्तर कार्यांच्या जेवणाला सुद्धा नाव ठेवणारी माणसं आहे. उत्तर कार्यांच्या जेवणाला म्हणजे माझं म्हणणं काय आहे की तृप्त झालेल्या माणसानं तुम्ही 2000 माणसांना जरी जेवायला घातलं तर त्याच्यातून तुम्हाला पाप मिळेल की पुण्य मिळेल हे मला माहिती नाही. पण खऱ्या अर्थाने ज्याला भोजनाची गरज आहे, भूक लागलेली, अन्नाची गरज आहे, अशा एका माणसाला जरी तुम्ही जेवायला घातलं ना तरी 100% त्याच्यातून तुम्हाला पुण्य लाभल्याशिवाय राहणार नाही. 100% पुण्य लाभेल तुम्हाला, बरं का. म्हणून म्हटलेलं आहे ना, जब प्यासे को पाणी पिलाते नाही बाद अमृत पिलाने से क्या पाहिजे. जर तुमच्याकडून तहानलेल्याला जर पाणी पाजता येत नाही तुम्हाला तर गरज नसताना कोणाला अमृत पाजून फायदा काय? बरोबर आहे की नाही? तर तहानलेल्याला पाणी पाजणं याला भक्ती म्हणतात. भुकेल्याची भूक जाणणं याला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. आणि तुम्हाला सांगू का, ह्या माणसांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ते कार्य केलंय. आईसाहेब असतील, ह्या पाटील परिवाराच्या बाबा असतील, भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली आणि अशा पद्धतीने या पाटील परिवारामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे कार्य केलं. बघा ना, अगदी मोठं, अगदी भव्य दिव्य असं साम्राज्य उभे केलंय. मी म्हणेन साम्राज्य, कारण आपल्यासाठी साम्राज्य दे बाबा, बरं का. जे काही भगवंताच्या कृपेने आपल्याला मिळतंय ना, राजवाडाच म्हणा, कशाला घर ना झोपडी म्हणायची. आपण गरज काय? आपण जर मेहनतीने कष्ट करून जर आपण ते साम्राज्य उभं केलं असेल तर कशाला आपण झोपडी म्हणायची? राजवाडा आहे आमचा. फक्त त्याच्यामध्ये समाधान पाहिजे, सुख पाहिजे, आनंद पाहिजे. आणि हे सगळं उभं केलं बाबांनी अतिशय मेहनत घेऊन, कष्ट करून. आपलं संसार सांभाळ, आपल्या मुलाबालांना सांभाळलं. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की बाबा या मुलांवर संस्कार करण्यामध्ये कमी पडले नाहीत, कारण आज 5वं पुण्यस्मरण आहे. आई वडील गेल्यानंतर एका वर्षात विसरणारी माणसं आहेत, एका वर्षात विसरणारी माणसं आहेत. पुढे सांगू तुम्हाला, आता एक 8-10 दिवसापूर्वी पुण्यात घडलेली घटना आहे. पुण्यात घडलेली घटना आहे. बापाने अतिशय मेहनत करून, कष्ट करून मुलांना सांभाळले, बरं का. मुलगी काहीतरी कॅनडामध्ये होती वाटतं आणि मुलगा अमेरिकेमध्ये की कुठेतरी होता. आई केव्हाच वारलेली, बाप बिचारा एकटाच राहत होता. मित्राच्या आधारावर राहत होता. कोणाच्या आधारावर? मित्राच्या आधारावर, बरं का. असं म्हणतात ना, दुःख आडवा याला उंबऱ्या सारखा, मित्र बलव्यामध्ये गारव्या सारखा. आलं का लक्षात? असे काही मित्र असतात. मुलांना काबाड कष्ट करून त्यांनी शिकवले आणि परदेशामध्ये मुलं कामाला, बरं का. काहीतरी करोड 2 करोडचं एकाला पॅकेज असेल जरा, आलं का लक्षात? असो, त्यांच्या पैशाची आपल्याला गरज नाहीये. पण जेव्हा ते बाबा गेल्यानंतर मग काय झालं, त्यांच्या मुलाचा फोन लागलाच नाही. मुलाचा फोन त्यांच्या लागलाच नाही, मुलाशी संपर्कच झाला नाही.
कदाचित त्याच्या मित्राने जर सांगितलं असेल तुझे बाबा गेले तरी फोन पण स्विच ऑफ करून ठेवला असेल, अशी पण पोरं आहेत बरं का. मुलीचा फोन ज्या वेळेला लागला त्यावेळेला मुलीने काय उत्तर दिलं माहितीये का, प्रेत गटारात फेकून द्या नाही तर अजून काय करा, जबाबदारी तुमची, मी येणार नाही. ज्या युगात आपण वावरतोय ना, ह्या युगामध्ये, ह्या युगाला काय म्हणतात, कलियुग आहे. काय म्हणतात, कलियुग आहे. खरं सांगू का, मी ह्या पाटील परिवाराला या ठिकाणी या प्रवचनाच्या निमित्ताने धन्यवाद देतो, कारण बाबांची तुम्ही 103 वर्षे सेवा केली आणि मी स्वाभिमानाने सांगतो की बाबांनी शेवटचा श्वास सुद्धा या घरात घेतला असेल. बरोबर आहे की नाही? त्याच्यात आम्हाला आनंद आहे ना, त्याच्यात आम्हाला आनंद आहे. मी कुठेही जरी गेलो तरी आपल्या सामान्य माणसाची, खेडवळ माणसांच्या स्वाभिमानाने सांगत असतो की आमची माणसं भले परिस्थितीने गरीब असतील रे, ज्यांच्या घरामध्ये 3 वेळचं खायला मिळत नाही, 2 वेळच मिळत असेल, पण आम्हाला त्यांचा स्वाभिमान काय माहितीये का, ते जे खातात ना ते त्यांच्या आई वडिलांना देतात, त्यांच्या आई वडील त्यांच्या समोर असतात, हे महत्वाचं आहे. आणि हे संस्कार कोणाचे असतात माहितीये का, आपल्या आई वडिलांचे असतात. तुम्ही जर वृद्धाश्रमात कधीतरी गेलात ना, जा, गेलात नाही जा, गेला नसेल तर जा. मी आग्रहास्तव सांगेल तुम्हाला, मी जातो ना दरवर्षी, वर्षातून 1-2 फेरी किंवा वर्षभरातून एखाद्या वेळी जातो मी नेहमी, आणि जाताना तुमच्या मुलाबाळांना घेऊन जा बरं का ते सांगतो तुम्हाला. आपल्याला जर एखादा वाढदिवस साजरा करायचा असेल तर आपण वाढदिवस कसा घरी साजरा करतो, आहे की नाही, आणि ते तुम्हाला सांगतो. आता कसं आपल्या माणसाला आपण नाही सांगणार तर कोण सांगणार. आपली हिंदू धर्माची संस्कृती अशी आहे, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करणं, दिवा पेटून, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे. याचं काय आहे, अंधाराकडून प्रकाशाकडे बरं का. आजही आपण या ठिकाणी प्रवचन आयोजित केलंय, अंधाराकडून प्रकाशाकडे आपल्याला जायचंय, ज्ञानाकडे जायचंय, ज्ञानरूपी प्रकाशाकडे जायचंय, अज्ञानाकडून ज्ञानरूपी प्रकाशाकडे जायचं आपल्याला. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. तर आपण ज्या वेळेला वाढदिवस साजरा करतोय की ना, तुमच्या मुलांचा असो, तुमचा असो, लग्नाचा असो, अजून कुठलाही वाढदिवस असो, मेणबत्त्या विझवणे ही संस्कृती आपली नाही. आलं लक्षात? पेटलेल्या मेणबत्त्या विझवणे ही संस्कृती आपली नाही, उलट अर्थी विझलेल्या मेणबत्त्या पेटवणे, दिवा पेटवणे ही संस्कृती आपली आहे. आलं लक्षात? असो, पण मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला तुम्हाला खरा तुमच्या वाढदिवसाचा आनंद घ्यायचा असेल ना, एखादा सण जर खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल ना तुम्हाला, तर तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमाला भेट द्या, काहीतरी गोडधोड करा, काही असेल तुमच्या घरामध्ये त्या वृद्धाश्रमाला पहिले भेटा, त्या तिथे जे व्यवस्थापक असतील त्यांच्याशी चर्चा करा, त्यांना सांगा या आजी आजोबांना काय आणावं लागेल, काय आवडतंय त्यांना, 500 खर्च होईल, बाकी काय नाही. पण जाताना तुमच्या मुलांना बालांना बरोबर घेऊन जा. ज्या वेळेला तुमची मुलं बालं तिथले आजी आजोबा पाहतात ना, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये तुमच्या मुलांकडे पाहून अश्रू येतात बरं का. एकीकडे ते दुःखाचे पण असतात, कदाचित त्यांच्या नातवंडांची त्यांना आठवण होते, पण दुसरीकडे येणारे ते अश्रू आहेत ना, ते आनंदाचे पण असतात. का माहितीये का, ही मुलं बलं त्यांना पाहायला भेटत नाही, त्यांना मांडीवर बसवायला भेटत नाही, त्यांना आमदारला भेटत नाही, ओमदारला भेटत नाही, त्यांच्या मायेने पाठीवरून डोक्यावरून हात फिरवायला भेटत नाही. आणि दुसरं काय माहितीये का, तुमच्या मुलांना त्यांच्या डोळ्यामध्ये बघू द्या, ज्यांच्या ज्यांच्या मुलांनी आई वडिलांना सांभाळले नाही त्यांची अवस्था काय बघू द्या त्यांना. मी आपल्या खेडवळ माणसांचा स्वाभिमान का बाळगतोय माहितीये का बाबा, कुठेही जरी गेलो तरी पण मी स्वाभिमानाने सांगत असतो आमची माणसं श्रीमंत आहेत. कारण मी आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी गेलो ना, त्या त्या ठिकाणी खेड्यातले आजी आजोबा मला पाहायला भेटले नाहीत बरं का, नाही भेटले. कमी प्रमाणात, अतिशय कमी प्रमाणात. मी म्हणेन 100 जर असतील ना तर 95 हे जास्त करून बाहेरचे असतात. म्हणजे तुम्ही शहरात राहता म्हणजे तुम्ही वेगळे झाला असा विषय नाहीये. तुमच्यावर संस्कार आई वडिलांचेच आहेत, तुमच्यावर संस्कार खेड्यातलेच आहेत. पण विशेष करून जी काही मंडळी शहरात राहणारी आहे, ज्यांना आपण सुशिक्षित समजतो बरं का, ज्यांना आपण सुशिक्षित. आता सांगा ना, आता पुण्याची मी तुम्हाला गोष्ट एक सांगितली, ही मंडळी सुशिक्षित आहे की नाही, शिकले म्हणून परदेशात गेले की नाही. आज 1-2 करोड रुपयाचं जर ते तिथे पॅकेज घेत असतील तर 100% ते त्या प्रकारे शिकले, शिक्षण असेल ना त्यांचा, त्यांना आपण सुशिक्षित म्हणतोय. पण मग ती मुलगी जर सांगत असेल की माझ्या बापाचं प्रेत गटारात जरी फेकलं तरी चालेल, तर मग यांना आपण सुशिक्षित म्हणावं का, म्हणावं यांना सुशिक्षित आपण. माझं बोलण्याचा उद्देश असा आहे की जी माणसं आई वडिलांना सांभाळत नाहीत त्यांना मी अशिक्षित समजतो. किती शिकलेले मला माहित नाहीये बरं का.
पण जी आई वडिलांना सांभाळतात ना, मला माहित नाही त्यांनी तोंड बघितलंय का नाही बघितलंय शाळेचं, पण ती खरी सुशिक्षित आहे, ती खरी सुसंस्कारित आहे, ती खरी सुसंस्कारित आहे. असो, आज 5वं पुण्यस्मरण असताना तुम्ही हे 5वं पुण्यस्मरण साजरा करता, हे महत्वाचं आहे. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आपण प्रवचन आयोजित केलेलं आहे. आलं का लक्षात? खऱ्या अर्थाने मग रमेश दादा असतील, वासंतीताई असतील, त्याच्यानंतर आपल्या भास्कर दादांची मुलं हेमंत दादा, कैलास दादा आणि हा संपूर्ण परिवार आपला पाटील परिवार. आलं का लक्षात? आता काही गोष्टी कशा असतात माहितीये का, मी अनेक ठिकाणी सांगत असतो. म्हणजे आता आपल्या माणसाला जर आपण नाही सांगितलं तर मग कसं समजेल. आता विषय काय झाला की मागे पण असं एक पडग्याला प्रवचन होतं माऊली, बरं का. आणि त्यांचं कसं असतंय, असू द्या ठीक आहे, हा, त्यांचं कसं असतंय माहितीये का, काही विधी करणारे जे असतात ना, ते आधी कार्यक्रम घेतात, मग त्यांच्या विधीच्या कार्यक्रमाप्रमाणे आपल्याला टायमिंग देत असतात. पण कुठेही पुण्यस्मरण जरी असलं तरी काय करायचं, आधी विधी आहे ना आपली बडजी काकांची, ती पूर्ण करून घ्यायची, जे पिंडच असते ते करून घ्यायचं, आणि मग नंतर प्रवचन ठेवायचं. त्याचं काम काय, कारण काय असतं माहितीये का, प्रवचनासाठी मंडळीची गरज असते. काही वेळेला मला गरज नाही, मी 2 माणसाच्यात पण चालू करतोय, फक्त तुमच्यासारखी ऐकणारी माणसं पाहिजे. हो, नाही, पहिल्यापासून दादा, पहिलं जरी असलं ना तरी सुद्धा ते अगोदरच करत असते. पुण्यस्मरणाची विधी तशीच असते, फक्त उत्तर करायची विधी अशी असते की आधी प्रवचन नंतर पिंड, आणि पुण्यस्मरणाची विधी अशी असते आधी पिंडाचा कार्यक्रम, कारण ते घरातले लागतात सगळे, बरं का. मग ते घरातली माणसं नंतर मोकळी होतात 9:30च्या नंतर, मग तीही प्रवचनाला बसतात किंवा त्यांच्या कामासाठी ती मोकळी होतात. तोपर्यंत पाहुणे येतात, पाहुणेही प्रवचन श्रवण करतात, आणि प्रवचन साधारणतः 11:15 पर्यंत करायचं असतंय, कारण जेवणाची पण वेळ झाली पाहिजे. कारण आपण जी काही व्यवस्था करतो ती कशामध्ये, मग बघा आता आज आपण 3 प्रकारचं दान करणार आहे बाबांच्या नावाने. एक पिंडदान, एक ज्ञानदान आणि एक अन्नदान. तर आपलं म्हणणं काय आहे की तिन्ही प्रकारचा कार्यक्रम व्यवस्थित शिस्तबद्ध झाला पाहिजे, अशी ती शिस्त असते. तर याच्या पुढे आपण ते स्मरणात ठेवायचं की आधी काय करायचं, भटजी काकांना लवकर बोलून पिंडचं काम करून घ्यायचं, नंतर मग प्रवचन आणि नंतर मग भोजन, असं असतंय. ते असू द्या, हरकत नाही. महत्वाचा विषय काय आहे की बाबांच्या 5व्या पुण्यस्मरण निमित्त आपण आज या ठिकाणी हे प्रवचन आयोजित केलेले, ज्ञानदान घडावं या उद्देशाने. हे संस्कार आपल्या आई वडिलांचे, हे विसरता कामा नये, महत्वाचं आहे, बरं का. म्हणजे बाबा चारही बाजूने कुठूनही जरी बघितलं तरी कुठल्याही बाबतीत कमी पडलेले नाहीत या मुलांवर संस्कार करण्यामागे. आणि मला तरी आज असं वाटतं की दादांचं वय, मोठ्या दादांचं वय 70च्या पुढे म्हणाले ना, ओके. नाही, तुमचं वय जर 70च्या पुढे आहे तर मला तरी वाटतंय की कदाचित तुम्ही निर्व्यसनी असाल. आलं का लक्षात? 100% ना. हा, आता तुम्हाला मी काही विचारलं पण नाही, काही व्यसन आहे की नाही, पण तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्याकडे, तुमच्या वागण्याकडे, जगण्याकडे पाहतो की तुम्ही निर्व्यसनी असाल. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही निर्व्यसनी आहात ना, हे संस्कार तुमच्या आई वडिलांचे, ही देणगी तुमच्या आई वडिलांची, हे मार्गदर्शन तुमच्या आई वडिलांचे, आणि विशेष तुमच्या आई वडिलांच्या कष्टाची तुम्हाला जाणीव आहे. आलं का लक्षात? मी म्हणत नाही की एखादा व्यसनी माणूस असेल तर त्याला त्याच्या आई वडील शिकवण्यामध्ये, सांगण्यामध्ये कमी पडले, कधीच नाही. आई वडील माणसाला शिकवण्यामध्ये, सांगण्यामध्ये कधीही कमी पडत नाही. तुम्ही कोणीही घ्या, कुठल्याच वडिलांना असं वाटत नाही की माझा मुलगा व्यसनाधीन व्हावा. वाटतंय कुठल्या वडिलांना? कुठल्याच वडिलांना. मुलगा व्यसनी व्हावा म्हणून सत्यनारायण घालायची गरज लागत नाही. मुलगा व्यसनी व्हावा म्हणून देवाला नवस करायची गरज नाही. व्यसनी झालेला मुलगा निर्व्यसनी व्हावा म्हणून सत्यनारायण घालावं लागतंय, म्हणून देवाला नवस करावा लागतोय. बरोबर आहे की नाही? आई असो वा वडील असो, प्रत्येक वेळेला मुलाच्या भल्याचाच विचार करत असतात, भल्यासाठीच सगळं काही कार्य करत असतात. असो, या बाबांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी ओळख करून देताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देवाची या माता घालून या भार सांडी कलेवर ओवाळून. आपण काय करतोय, प्रपंचाचं ओझं जे आहे ना ते आपण डोक्यावर घेऊन ठेवतोय. ममत्व निर्माण होते आपल्या अंतःकरणामध्ये, माझं म्हणून. आणि किती बहार झाला तरी तो आपण ठेवायला मागत नाही. आलं लक्षात? तुम्हाला बाजार कुठला बरं जवळचा?
अनगावचा बाजार आहे की नाही? गावामध्ये भाजीपाला करतात, क्वचित होतोय ना, काही घोसाले वगैरे करत असते. आलं का लक्षात? एक मावशीने घोसालेची पाटी घेतली बरं का, आणि रिक्षा का इथून जायला काय रिक्षामध्ये बसली, अनगावला गेली. तिथून तिला भिवंडीला जायचं होतं, बरोबर का? भिवंडीला जायचं होतं तर मग तिने काय केलं, बसची वाट बघत बसली. पण ती विचार करायला लागली की बस स्टँडला एवढी माणसं आहेत, सगळी एवढी भिवंडीला जाणारी आहेत बरं का. रिक्षात आम्ही 4-5 जणी होतो, 4-5 जणच होतो, तरी ती रिक्षा कशी तरी इथपर्यंत आली. आता बस मध्ये एवढी माणसं आहे, ती कशी काय बस घेऊन जाईल? कोण बोलते? ती मावशी बोलते बरं का, ती गोसाल्याच्या पाठीवाली मावशी बोलते. आलं लक्षात? बस आली, बसमध्ये सगळी माणसं चढली, ही मावशी पण डोक्यावर पाठी घेऊन चढली बरं का. पण बसमध्ये चढल्यानंतर ती मावशी इकडे तिकडे होते, जशी बस हलते तशी, पण पाठी काही डोक्यावरून खाली ठेवत नाही. तेवढ्यात शेजारीच एक ताई होती, ती ताई काय बोलली माहितीये का, मावशी अगं पाठी खाली ठेव, तुला आराम मिळेल. पण मावशी काय बोलते माहितीये का, आधीच या बसमध्ये एवढी माणसं, ही एवढी माणसं ती बस घेऊन चालले ना, माझ्या पाठीचा मग वजा कशाला केला पाहिजे, राहू दे माझ्या डोक्यावर येईल बरी आहे. काय समजते? आता तिच्या पाठी सकट तिला ती बस घेऊन चालली, पण तिचा भ्रम काय, पाठीचा ओझा मी सांभाळणार. संसारामध्ये आपला पण असाच आहे बरं का. ओझं वाहणारं वेगळंच आहे, पण माणसाला काय वाटतंय माहितीये का, सगळा ओझा मी वाहतोय. बैलगाडीच्या खालून चालणारा कुत्रा अभिमान करत असतो, मी चालतोय म्हणून बैलगाडी चालते, बरोबर आहे. हे ज्या वेळेला एखाद्या बैलाला कळते तेव्हा तो बैल त्याच्या पेकडात लाद मारतोय, आणि मग तो कुत्रा ओरडत ओरडत बाजूला जातोय. बरं, बऱ्याच अंतरावर जाऊन मग तो निरीक्षण करतोय, मी बाजूला झालो तरी बैलगाडी चाललेली आहे. काय निरीक्षण करत होतो? मी बाजूला झालो तरी बैलगाडी चालू आहे. हे पेकाटात बसल्यानंतर कळण्यापेक्षा आधीच कळलं तर बरं ना. म्हणून जगद्गुरु तुकोबा पहिल्या चरणामध्ये आपल्याला काय सांगतात, देवाची माथा घालून या भार. माणसावर प्रसंग आल्यानंतर देव आठवतोय. देव कधी आठवतोय माणसाला? सुखात असला का दुःखात असल्यानंतर? दुःखात असल्यानंतर. कारण कबीर महाराज म्हणतात ना, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय. जो सुख में स्मरण करे, दुःख काय का होय. आम्हाला दुःख असलं ना की मग आम्हाला देव आठवतोय, पण सुखात मात्र आम्हाला देवाची आठवण होत नाही. सांगू का माऊली, ज्या वेळेला गावामध्ये एखादा सप्ताह असतो, प्रवचन असतं, कीर्तन असते, त्यावेळेला एखाद्याला सांगितलं ना, अरे वेळ आहे तुला, चल ना जरा, ये बस, ऐक जरा, तू सहभागी हो ना जरा ह्या कार्यक्रमामध्ये, धर्माचं कार्य आहे, देवाचं कार्य आहे, सहभागी हो ना. काहींच्या तोंडून काय उत्तर ऐकायला येत माहितीये माऊली, आम्हाला काय कमी केलंय. काय उत्तर येत आहे? आम्हाला काय कमी केलंय, आम्हाला काय आवश्यकता यायची तिकडे. म्हणजे कमी झाल्यावर येतील तोपर्यंत येणार नाही, कमी झाल्यावर येतील तोपर्यंत येणार नाही. काय झालं माहितीये का, एका माणसाचा कुत्रा पेट्रोल पेला, आणि पेट्रोल पेल्यानंतर तो नुसता पळायला लागला, सैरवैर पळायला लागला बरं का. त्याने डॉक्टरांना बोलवून घेतलं, डॉक्टरांना विचारलं काय करायला पाहिजे. डॉक्टर म्हणाले काही करू नका, पेट्रोल संपला तर तो बसेल. जोपर्यंत पेट्रोल आहे तोपर्यंत पळेल तो, पेट्रोल संपलं तर बस गप्प बसेल. माझं म्हणण्याचा एवढंच उद्देश आहे, काही आर्थिक, वाचिक आणि मानसिक या चारही प्रकारचं पेट्रोल देवाने भरून दिले आपल्याला बरं का. काय सांगितलंय, मनात वांचिरे पूर्वा संचित केले, पण तया सारे के भोगणे प्राप्त झाले. आपण काय म्हणतो, सोच निर्माण करण्याच्या आधी भगवंताने दाना निर्माण केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक जीवाला जन्माला घालण्याच्या आधी भगवंताने त्याची व्यवस्था केलेली आहे, व्यवस्था केलेली आधी. आलं का लक्षात? या ठिकाणी जन्माला घालण्याच्या आधी प्रत्येकाची व्यवस्था केलेली. मी सांगू का, आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक ही चारही प्रकारची पुरून उरेल एवढी भगवंताने आपल्या बरोबर दिलेली आहे. पण आपलं नेमकं झालं काय माहितीये का, एकदा बाजारामध्ये प्रवेश केला ना की हे घेऊ का ते घेऊ. बरं, घेताना विचार करत नाही ना की हे आपल्या महत्वाचं आहे का, हे आपल्याला उपयोगी आहे का, याची आपल्याला गरज आहे का, असा विचार करत नाही. पैसा आहे तोपर्यंत माणूस काय करतोय,
नुसता उधळपट्टी करायचं काम करतोय, काय काय घेऊ असं वाटतंय त्याला, बरोबर आहे की नाही? शेवटी परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर मग तो विचार करतोय, तिकटाचा विचारच केला नाही. समजतंय बरं का? देऊला आळंदीला गेल्यानंतर माणसाने काय घ्यावं? तिथे जाऊन जर आपण पोलीपाट लाटणी गोळा करत असू तर आपल्याला कळलं का आम्ही काय घ्यायला पाहिजे ते. पंढरपूरला गेल्यानंतर जर सोपाना टोपली जर गोळा करत असेल ती बाई, अशी सोपाना टोपली आपल्याकडे भेटतच नाही. एक सांगायची रीत म्हटल्यानंतर काय काय घ्यायला पाहिजे आपण? मशाला कधी गेलात का तुम्ही? मशाची जत्रा असते ना, गेलात कधी? आहे की नाही? त्या यात्रेमध्ये एकदा गेला ना माणूस तो भांबावून जातोय, काय काय घेऊ असं वाटतंय त्याला, काय काय घेऊ असं वाटतंय. आलं का लक्षात? मग एकदा सगळं काय घेऊन झालं, परतीच्या प्रवासाला निघाला की मग विचार करतो, अरे तिकटाचा विचारच केला नाही, सगळा किस्सा खाली झाला. सांगू का, तुम्हाला तिथे मित्राकडून घेता येतील, इथे घेता येणार नाही. आलं लक्षात? तिथे मित्राकडून तुम्हाला ते पैसे घेता येतील, पण आपली संचित जी आहे ना, आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक संचित जी आहे ती जर संपली तर तुम्ही तुमच्या मुलाकडून सुद्धा घेऊ शकत नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाणी. आलं का लक्षात? काळ आला जवळी ग्रासावया. पण संतांच्या उलट्या पण असतात. नातांच्या घरची उलटीच पुन्हा पाण्याला मोठी लागली तहान असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, काल आला जवळी ग्रासावया. मी म्हणतोय काल जवळ येतो की आपण काळाच्या जवळ जातो? आपण जातो, बरोबर की नाही बाबा? कारण कसं माहितीये का, तंबाखू खायची तलप आल्यानंतर पुढे आपल्या घरी येऊन पडत नाही, आपण पुढे जवळ जातो. ज्यांना प्यायची सवय आहे त्यांना तलप आल्यानंतर बाटली पुढे येऊन पडत नाही, आपण बाटली जवळ जातो. बरोबर आहे की नाही? बघा ना, किती मनुष्य भ्रमिष्ठ आहे ना. बुद्धी दिले माणसाला, स्वतंत्र दिले जगण्याचं, मस्त की वैखरी दिले, उभ्या कण्याचं निर्माण केलंय, भगवंताचं स्तवन घडावं, भगवंताचं श्रवण करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, अशी बुद्धी माणसाला दिलेली आहे. पण माणूस बुद्धीचा वापर कुठे करतोय बघा, कुठे करतोय माणूस? संत्र्या चांगल्या प्रकारे आणल्या बाबा, त्याच्यावरची साल काढ, आपल्या घर ताज्या ताज्या खाणं, पण कुजवल्या त्याने कशासाठी? तुम्हाला माहिती आहे का, ज्या वेळेला आंब्याला आंबे येतात ना, त्यावेळेला ते आंब्याचं झाड हिरव्यागार पानांनी बहरलेलं असतंय, बरोबर आहे ना? त्या पानांच्यातून आपल्याला आंबे शोधावे लागतात. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे ना? पेरूला ज्या वेळेला पेरू येतात ना, त्यावेळेला तो पेरू सुद्धा पानांनी बहरलेला असतो. चिकूला चिकू ज्या वेळेला येतात ना, त्यावेळी सुद्धा तो चिकूचं झाड पानांनी बहरलेलं असतंय. म्हणजे ते बाळ जन्माला येताना ती आई हिरवी साडी परिधान करून सुशोभित दिसत असते. पडतंय ना तुम्हाला हे? मी काय मोठमोठ्या गोष्टी सांगणार नाही तुम्हाला. आलं का लक्षात? साध्या आपल्या रोजच्या जीवनातल्या, पण कधी आपण याचा विचारच केला नाही. संत सांगतात, संत दाखवतात, तेव्हा आपल्याला कळतंय ते. हे पटतंय ना तुम्हाला? ज्या वेळेला ते बाळ जन्माला येते की नाही, आंब्यारूपी, चिकू रूपी, पेरू रूपी, त्या वेळेला ते ज्या आईच्या पोटी जन्माला येत आहे ना, त्यावेळेला त्या आईच्या अंगावर हिरवी साडी परिधान केलेली असते. ती आई किती शोभून दिसते ना, किती शोभून दिसते. सांगू का, मुवाच्या झाडाला ज्या वेळेला मुवाची फुलं येतात, एकही पान अंगावर राहत नाही. राहतंय झाडावर? जे बाळ जन्माला येताना त्याच्या आईची हिरवीगार साडी जर काढून घेतय, तर त्याची करून पिल्यानंतर आपल्या अंगावर कपडे राहतील का कपडे? किती साधं उदाहरण आहे, पण तेथे तरी आम्ही बुद्धीचा वापर करतो का? देवाने बुद्धी दिली ना, त्याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. काय म्हणतात तिथे जगद्गुरु तुकोबा, हा भार जो आहे ना, तो देवाच्या चरणावर आपल्याला, देवाच्या माथ्यावर आपल्याला अर्पण करायचं आहे. सगळा भार तिथे द्यायचा आहे. कारण आपल्याला काय पाहिजे, जे आपल्याला कळत नाही ते देवाला कळतंय. मग देवाला जर कळतंय तर आपण संपूर्ण भार त्या देवाच्या चरणी, देवाच्या माथ्यावर अर्पण केला पाहिजे. देवाची या माथा घालून या भार सांडी कलेवर वाढून. कधी करायचं हे? अंतरात्मा आहे तोपर्यंतच. मला सांगा, परमार्थ कधी करावा माणसाने? पहिले परमार्थ आणि भक्ती काय ते आपण बघूया बरं का. केवळ माळ घातली म्हणजे तो मोठा परमार्थिक झाला असं नाही. केवळ माळ घातली म्हणजे तो मोठा भक्ती करायला लागला असं नाही. माळ असावी माणसाच्या गळ्यामध्ये, ती का असावी ते पण तुम्हाला नंतर सांगेन मी. पण पहिला विषय आहे,
भक्ती कशाला म्हणतात? डोळ्यातून प्रत्येक ठिकाणी आई बहीणच पाहणं याला भक्ती म्हणतात, जे जगद्गुरु तुकोबांनी बघितलं. बरोबर आहे की नाही? कुठल्याही जीवाचा मत्सर घडणार नाही, तिरस्कार घडणार नाही, किंवा आपल्या जगण्या वागण्याने कुठल्याही जीवाला त्रास होणार नाही, अशा प्रकारे जर वागत असू तर त्याला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. जे भगवंताच्या कृपेने आम्हाला प्राप्त झालेले त्याच्यामध्ये समाधान आम्ही मानतोय, पण मात्र कोणाही प्राण्याचं शोषण करत नाही, कुठल्याही माणसाचं शोषण करत नाही, कोणालाही लुबाडत नाही, कोणाच्याही प्रॉपर्टीची आम्ही आसक्ती करत नाही, कोणाच्याही संपत्तीची आम्ही आसक्ती करत नाही. जे देवाच्या कृपेने आम्हाला प्राप्त झाले ना त्यात आम्ही समाधानी आहे. याला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. बरं का? भक्ती म्हणतात. अशा पद्धतीने जर आपण भक्ती केली तर निश्चित तो परमार्थ ती भक्ती आपल्याकडून घडेल. मग असं जगता वागता कधीतरी ती बुद्धी होईल की आपण जर चांगलं वागतोय, चांगलं जगतोय, तर मग माळ घालायला काय हरकत आहे? माणसाने ग्रंथ वाचता वाचता कधीतरी बुद्धी होईल ना त्याला. फक्त त्याला तो नियम चालू करावा की रोज घरामध्ये कुठला तरी ग्रंथ एक वाचला पाहिजे, रोज तो नियम ठेवला पाहिजे. मग कधीतरी त्याच्या मनामध्ये परिवर्तन होईल की अरे आपण जर रोज देवाचं कार्य करतोय, रोज जर घरामध्ये आम्ही ग्रंथ वाचन करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, तर फक्त तेवढंच बाकी आहे, आता तेवढंच बाकी आहे. असो, आता पहिला विषय असा आहे की परमार्थ आम्ही कितव्या वर्षापासून करावा? प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. तुम्ही जर 18 वर्षाच्या आधी जर तुमच्या मुलीचं लग्न केलं तर मी म्हणेन मुलगी जाईल तेव्हा जाईल, जेलमध्ये पण पहिले तुम्हाला टाकतील. बाबा खरं आहे की खोट आहे? म्हणजे संसार करण्यासाठी वयाची मर्यादा आहे. तुम्ही नोकरी करायची तरी वयाची मर्यादा आहे. 18 वर्षाच्या आधीचा एखादा मुलगा जर तुम्ही तुमच्या घरी कामाला ठेवला तर त्याचं काय होईल माहित नाही, पण पहिले तुम्हाला अटक केली जाईल, तुमच्यावर तो गुन्हा दाखल होईल. म्हणजे नोकरी करायची मर्यादा आहे. आता तुम्हाला नोकरी कितव्या वर्षापर्यंत करायची याला पण मर्यादा आहे. आता तुम्ही धडधाकड असताना जरी बोलले की नाही मी करू शकतो, माझ्या ताकद आहे, तुम्हाला ठेवतील त्याची गॅरंटी नाही. बरं का? प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. पण तुम्हाला सांगू का, सगळ्या गोष्टींना जरी मर्यादा असली, शिक्षण कितव्या वर्षापर्यंत घ्यायचं मर्यादा आहे. आता एखाद्या 70-65 वर्षाच्या आजोबांना जर वाटलं की मी पहिलीला जाऊन बसतोय, त्या टाइमला मला काही शिकायला वेळ नाही भेटला पण आता जाऊन बसतोय, शक्य आहे का? नाही. म्हणजे सगळ्या गोष्टींना मर्यादा आहे. सगळ्या गोष्टींना जरी वयाची मर्यादा असली तरी परमार्थ करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी वयाची मर्यादा नाही. बरं का? ज्या वेळेला तुम्हाला कळेल ना, ज्या वेळेला तुम्हाला जाणीव होईल ना, त्या वेळेला तुमच्या अंतःकरणामध्ये स्मरण झालं पाहिजे आणि त्या वेळेपासून तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. त्या वेळेपासून. बरं, एक 5वी-7वीला मुलगा असेल, त्या आजोबांचा नातू, आजोबा रोज पहाटे उठतायत, पूजा करतायत, तो पाहायचा. त्यांनी सुरुवात केली, चला आपण पण आजोबांच्या बरोबर उठायचं, नामस्मरण करायचं, ग्रंथ वाचन करायचं, आणि मग झालं, मग रोजच्या अभ्यासाच्या वेळी अभ्यास करायचा. बरं का? मुलांनी अधिक करून अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, अधिक करून अभ्यासाचा विचार केला पाहिजे, आणि अभ्यास करता करता आपल्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार व्हावेत यासाठी ग्रंथ वाचनही केलं पाहिजे. बरं का? ग्रंथ वाचनही केलं पाहिजे, संतांचं चरित्र वाचलं पाहिजे संस्कारांसाठी. बरं का? तर मग असं तो कार्य करायचा. तो मुलगा 2-4 दिवस आजोबांच्या बरोबर उठला, सकाळी लवकर पहाटे उठायचा आजोबांच्या बरोबर. एक दिवशी शेवटी आजोबांना नाहीच राहत तर आजोबा बोलले, हा तुझा वय काही परमार्थ करण्याचा नाही. काय बोलतात? हा वय काही तुझा परमार्थ करण्याचा नाही, अभ्यास करायचा वय तुझा, तू अभ्यास करत जा. तेव्हा त्या मुलाने काय उत्तर दिलं माहितीये का? आजोबा मी रोज 8 वाजता उठायचो, 9 वाजता माझं उरकलं की 9 ते 10 पर्यंत मी अभ्यास करायचो, आणि मग 10 वाजता मी शाळेत जायचो. आज मी तुमच्या जोडीला 6 वाजता उठतोय, 6 ते 7 मी पूजा करतोय, 7 वाजल्यापासून अभ्यासाला लागतोय. काय सांगितलं? 7 वाजल्यापासून मी अभ्यासाला लागतोय. मग सांगा, माझा अभ्यास वाढला तर कमी झाला? नाही, तरी पण हा तुझा वय नाहीये. काय म्हणतात आजोबा? हा तुझा वय नाहीये. दुसऱ्या दिवशी मुलगा आजोबाच्या आधी उठला, आणि आजोबा उठल्यानंतर आजोबांना बोलतो, आजोबा माझं सगळं आवरलंय, तुमचं अजून काही आवरलं नाही, माझी आंघोळ वगैरे झाले, आज देवासाठी फुलं मी आणणार. काय म्हणतो तो मुलगा? आज देवासाठी फुलं मी आणणार. गेला ना तो आपल्या आवारामध्ये, आजोबा तरी शेजाऱ्यांच्या आवारातल्या आणायचे फुलं, बरं का? पण तो आपल्याच आवारात गेला. भक्ती कशाला म्हणतात? असो,
तो आपल्या आवारात गेला, पण काय केलं माहितीये का, कालची जी शिली फुलं जेवढी झाडावरून खाली पडली होती तेवढी वेचली त्याने परडीमध्ये. एकही नवीन ताजं फुल झाडावरचं तोडलं नाही. ती सगळी शिली फुलं घेतली, त्या परडीमध्ये आणली, आजोबांच्या हातात दिली. आजोबांनी बघितल्याबरोबर आजोबांचा पारच चढला. आजोबा बडबडायला लागले, बोलायला लागले, अरे तुला मूर्खा काही कळते की नाही, देवाला शिली फुलं आवडत नाहीत. काय म्हणतात आजोबा, देवाला शिली फुलं आवडत नाहीत. तेव्हा तो मुलगा बोलतो, नातू बोलतो, बाबा मलाही हेच सांगायचं आहे की देवाला जर ती शिली फुलं आवडत नसतील तर देवाला अर्पण करण्यासाठी हे फुल शिलं होण्याची वाट का पाहावी. हे समजतंय. आम्ही परमार्थ कधीपासून करावा, ज्या वेळेला आम्हाला भगवंताचं स्मरण होत आहे ना त्या वेळेपासून आम्ही परमार्थ करावा. मी सांगू का, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. नको बरं का, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. शुक्ल पक्ष असो वा कृष्ण पक्ष असो. सांगू का, कुठल्याही प्रकारची तिथी असू द्या, कुठल्याही प्रकारचं नक्षत्र असू द्या, तो दिवस कोणत्याही प्रकारचा असू द्या, देव पूजा करण्यासाठी दिवस बघू नका, नाही पाहायचा. जगद्गुरु तुकोबांची गाथा वाचा, पहिल्या अभंगापासून शेवटच्या अभंगापर्यंत, ते बाजूला ठेवा तुम्ही हे सगळं, बरं का बाबा. कारण सांगू का, भगवंताचं नामस्मरण करण्याची बुद्धी ज्या दिवशी आम्हाला सुचली ना, तो दिवस भले कॅलेंडरवर अमावस्याचा असेल पण आमच्यासाठी शुभ आहे, आमच्यासाठी शुभ आहे. कसा करावा, कुठली मांडी घालावी, कशा पद्धतीने आसन, काय नाही, टाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगे सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. कशा पद्धतीने करावं, रिकामा अर्ध घडी राहू नको, म्हणजे दलिता कांडिता तुझं गायीन अनंता. प्रत्येक कार्य करताना आम्ही काय केलं पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला मांसाहारी. सांडी कलेवर ओवाळून, पण त्याच्या आधी काय, देवाची या माथा घालून या पाय. सांगू का, शेवटचा दिवस गोड व्हावा हे प्रत्येकाला वाटतंय, आणि आपला सुद्धा 8 तास कशासाठी चालू आहे बाबा, तेवढ्यासाठीच चालू आहे. बरोबर आहे की मौलिक, कशासाठी 8 तास चालू आहे आपला. आपण जे रोज पहाटे उठतोय, काकडा करतोय, संध्याकाळी हरिपाठ करतोय, दिवसभर नामस्मरण करतोय, वेळ भेटल्यावर ग्रंथ वाचतोय, आहे की नाही, हे सगळं कशासाठी चालू आहे आपलं मौलिक, आहे की नाही. प्रवचन श्रवण करतोय, कीर्तन श्रवण करतोय, हे सगळं आपल्याला असं वाटतंय की शेवटचा दिवस गोड व्हावा, एवढ्यासाठी चालू आहे आपलं. आलं का लक्षात. ज्याने वर्षभर अभ्यासच केला नाही त्या मुलाकडून पास होण्याची अपेक्षा करावी का. ज्याने आयुष्यभर कधी देवाचं नामस्मरणच केलं नाही अशा माणसाकडून जाताना देवाच्या नामस्मरणाची अपेक्षा करावी आपण, बरं का. आता पहिला विषय असा आहे की जाताना आपण देवाचं नामस्मरण का करावं, तर गीतेतील 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, काय म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंते कोणते सदा तद्भाव भाविता. काय म्हणतात भगवंत, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आयुष्य जगत असताना, जीवन जगत असताना ज्याच्यावर प्रेम करता, ज्याला जीव लावता, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व म्हणजे माझं म्हणून ही भूमिका निर्माण होते, ममत्व निर्माण होत आहे, ती वस्तू किंवा तीच व्यक्ती तुम्हाला मरणाच्या वेळेला आठवते. हे तेवढंच सत्य आहे. याच्यावर विश्वास आहे तुमचा, विश्वास आहे ना. जे तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता, ज्याला जीव लावता, ज्याच्याविषयी ममत्व तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत आहे, तीच वस्तू तुम्हाला किंवा तीच व्यक्ती तुम्हाला मरणाच्या वेळी आठवते, शेवटच्या वेळी आठवते. त्याच्याही पुढे भगवंत म्हणतात, जी वस्तू किंवा जी व्यक्ती तुम्हाला शेवटच्या वेळी आठवते, तुम्ही त्याच वस्तूला मरणोत्तर प्राप्त होता, मरणोत्तर प्राप्त होता. मग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कोणावर प्रेम करावं. आमचा दिवस जर गोड व्हावा असं वाटत असेल तर देवावर प्रेम करावं ना, आम्ही देवाला आठवावं ना. सोपं आहे की नाही. देवाला आठवावं, आम्ही देवाचं नामस्मरण करावं, म्हणजेच आम्हाला कोण आठवेल शेवटच्या वेळेला, देव आठवेल. आणि देवाला आठवता आठवता वेगळं पण उरणार नाही बाबा, जीव शिव ऐक्य होईल, जीव शिव ऐक्य होईल.
त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली काय म्हणतात माहितीये का? तेवी जीतेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे. म्हणून भगवंत म्हणतात म्हणोनी सदा बजावे मातेची दुआ. अखंड माझं नामस्मरण करा भगवंत म्हणतात. का तर आता जर तुम्हाला माझ्या नामाचं वेळ लागलं की नाही तर शेवटच्या वेळेला तुम्हाला सांगायची गरज लागणार नाही. तुमच्या नातवंडांनी, तुमच्या मुलांनी, तुमच्या घरातल्यांनी सांगायची गरज लागणार नाही की मावशी नामस्मरण करा म्हणून सांगायची गरज लागणार नाही. बरं का? त्यासाठी अखंड नामस्मरण करायला पाहिजे. आता जर तुम्ही आठवलं देवाला तर शेवटचा दिवस आपला गोड झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठीच तर आमचा अट्टास आहे. कशासाठी अट्टास आहे आमचा? शेवटचा दिवस गोड व्हावा. देवाला जर आठवायचं असेल, अखंड स्मरण करायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? आपल्या अंतःकरणामध्ये असलेलं ममत्व दूर केलं पाहिजे. मीपणा जो आहे तो सांडला पाहिजे, अहंकार सांडला पाहिजे, नम्रतेने उभं राहता आलं पाहिजे. बरं का? संसार किती वर्षापर्यंत करावा यालाही मर्यादा आहे ना बाबा. बघा ना, दशरथाचा फक्त एक कानावरचा केस पिकलेला बघितला त्याने. एक कानावरचा केस पिकलेला बघितला. त्यावेळेला केस पण लेट पिकायचे. आता माझे 20व्या वर्षापासून पिकले. असू द्या, मर्यादा म्हणजे कितव्या वर्षापर्यंत काय करावे आपल्याला कळलं पाहिजे. एक फक्त कानावरचा केस पिकलेला बघितला दशरथ राजाने तर लगेचच श्रीराम प्रभूंचा राज्याभिषेक करायचं ठरवलं. आलं ना लक्षात? लगेच राज्याभिषेक करायचं ठरवलं. तसं आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये काय करावं, कसं जगावं याला मर्यादा आहे. पहिला विषय असा आहे की आम्हाला शास्त्राने किती वर्ष आयुष्य दिलेलं आहे? 100 वर्ष. बरोबर आहे? 100 वर्ष आयुष्य आम्हाला शास्त्राने दिलेलं आहे. देवाने आम्हाला 100 वर्ष दिलेलं आहे. आपण म्हणतो ना माऊली शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. की नाही? नरदेह नाही पुन्हा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षे वैने मेले. त्यात बालपण आपलं कसं गेलं बरं? खेळून बागडून गेलं, मजा करून गेलं आहे की नाही? तर बघा त्या 100 वर्षाची गणना संतांनी अशा प्रकारे केलेली आहे, अशा प्रकारे सांगितलेलं आहे की माणसाने 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं. बरं का? ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं 25 वर्षापर्यंत. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत. लग्न झाल्यानंतर पुढची 25 वर्षे 25 ते 50 गृहस्थाश्रमाचं पालन करावं. गृहस्थाश्रमाचं पालन करावं. आणि पुढे 50 ते 75 वानप्रस्थाश्रम. कारण सुना आल्या बाबा. बरोबर आहे? वानप्रस्थाश्रम. घरात राहून वनात राहण्यासारखं याला वानप्रस्थाश्रम म्हणतात. सगळंच आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाही. आतापर्यंत झालं पण याच्या पुढे सगळंच आपल्या मनाप्रमाणे होईल असं नाही. आणि एखादं जर मनाप्रमाणे झालं नाही तर त्याचा पश्चाताप आपल्याला होईल. त्यापेक्षा वनात राहण्यासारखं राहावं. आलं लक्षात? आणि पुढचं जर आयुष्य भेटलंच देवाच्या कृपेने 75च्या वर्ष नंतरच तर मग मात्र आपण संन्यास आश्रम घ्यावा. संन्यास आश्रम म्हणजे घरात राहून काही बघून न बघितल्यासारखं करायचंय. 2 वेळचं जे मिळतंय ते खायचं आणि देवाचं नामस्मरण करायचं. देवाला प्रार्थना करायची, देवा याची दान दे का देवा तुझा विसर न पाहून. त्याला म्हणतात संन्यास आश्रम. बरं का? अशा प्रमाणे जर आपण जगलो वागलो ना तर निश्चित त्या देवाची कृपा आपल्यावर व्हायला वेळ लागणार नाही. पण नेमकं आमचं काय आडवं येतंय माहितीये का? नाथीला हा छंद अभिमान अंगी निमित्ताचे वेगी सारे ओझे. अभिमान आहे ना माणसाच्या अंतःकरणामध्ये. तो अभिमान माणसाला कुठे नेऊन देऊ सांगू शकत नाही. मना सांग पा रावणा